बातमी पालघरमधनं आहे। पालघरच्या जव्हारमध्ये विद्यार्थिनींचा अंधारात त्यांना प्रवास करावा लागलाय। शाळा सुटल्यानंतर एसटी बस उपलब्ध झाली नाही, त्यामुळे या विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात पायी घर गाठावं लागलंय, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। जव्हारच्या देहरे या आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थिनी आहेत। त्या रोज कोगदे गावातनं 5 ते 6 किलोमीटरचा बस प्रवास करतात। मात्र शाळा सुटल्यानंतर बसच आली नाही आणि त्यामुळे त्यांना अंधारात पायीच गावाकडे निघावं लागलंय। या विद्यार्थिनींचा हा पायी प्रवास करतानाचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडनं। मनोज, ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय। या विद्यार्थिनींचा रात्रीत प्रवास सुरू झालाय, तो पण अंधारात त्यांनी प्रवास केलेला आहे। काय नेमकं घडलेलं आहे? दीपाली, जव्हारचे देहरे येथे आश्रमशाळा आहे आणि या आश्रमशाळेत जव्हारमधील कोगदे गावातील विद्यार्थिनी आहेत। त्या साधारण 5 ते 6 किलोमीटरचं हे अंतर आहे। जंगलातून आणि घाट परिसरातलं हे सर्व रस्ता असल्यामुळं आणि खूप मोठं अंतर असल्यामुळं नेहमी बसनेच हा अंतर पार करतात। मात्र काल ज्यावेळी शाळा सुटली त्यानंतर बसची खूप वेळपर्यंत या विद्यार्थ्यांनी वाट बघत होत्या, मात्र बस आलीच नाही आणि त्यामुळं घरी कसं जायचं, त्यानंतर या सर्व मुलींनी पायीच आपला घराकडचा रस्ता धरला आणि जवळपास 6 किलोमीटरचं अंतर हे पायीच चालत होत्या। त्यावेळी सुरुवातीलाच वाट बघत असल्यामुळं पावसाचे दिवस असल्यामुळे लवकर अंधार झाला आणि अंधारातच रस्ता पार करत ह्या सर्व मुली आहेत त्या आपल्याला जातानाचा व्हिडिओ एका मोटारसायकल स्वाराने मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नाहीत, हेच हे वास्तव दाखवत आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।